रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून 14 ऑगस्ट पासून होणाऱ्या कंत्राटी, सफाई व कंटागाडी कामगारांचे उपोषणाच्या इशाऱ्यानंतर पालिकेकडून कामगारांच्या तात्काळ मागण्या मान्य। पनवेल पालिका आयुक्त व उपायुक्त विधाते यांनी कॉन्ट्रॅक्ट कंपनी साई गणेश एंटरप्राइजेस आणि एजी एम्ब्रो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या सोबत चर्चा करून आज 14 ऑगस्ट रोजी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या। तसेच आझाद कामगार संघटनेला उपोषण मागे घेण्याचे निवेदन अध्यक्ष महादेव वाघमारे यांना दिले। यावेळी कंत्राटी, सफाई व घंटागाडी कामगार यांच्या सोबत होते तर अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा महादेव वाघमारे यांनी दिला। 14 ऑगस्ट रोजी सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारांच्या मागण्यासाठी आझाद कामगार संघटनेतर्फे मी स्वतः उपोषणाला बसणार होतो आणि त्यासाठी गेल्या आठवड्यापासून महापालिकेला पत्र दिलं होतं। माननीय उपायुक्त साहेब वैभवजी विधाते यांनी कमीत कमी ह्या आठवड्यात 3 मीटिंगा लावून आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। हे उपोषण सफाई आणि घंटागाडी कामगारांच्या मागण्यासाठी होतं। सर्वात महत्त्वाचं की 1900 सफाई, कंत्राटी सफाई कामगार काम करतात, त्यांच्यासाठी त्यांनी हा गोषवारा घेतलेला आहे, ठराव घेतलेला आहे। हा पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासातील हा पहिला निर्णय आहे कंत्राटी कामगारासाठी। त्यांच्या कामगाराच्या कुटुंबाला 2 मुले, पत्नी, आई वडील यांना 2 लाखाचा मेडिक्लेम त्यांनी मंजूर केलेला आहे। त्याबाबत मी पनवेल महापालिकेच्या आयुक्त साहेबांचं आणि उपायुक्त वैभव विधाते साहेबांचं आभार मानतो। सर्व कामगार, घंटागाडी सफाई कामगारांच्या वतीने घंटागाडी कामगारांना 1.5 लाखाचा मेडिक्लेम होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे आई वडील घेतलेले नव्हते। त्याच्यामध्ये महापालिकेने 15 दिवस, ठेकेदाराने 15 दिवसाचा टायमिंग मागितलेला आहे। त्याच्यामध्ये 2 लाखाचा त्यांना मेडिक्लेम होणार आहे। जेवढा सफाई कामगाराला आहे तेवढाच घंटागाडी कामगाराला मेडिक्लेम होणार आहे आणि त्या 2 लाखाच्या मेडिक्लेममध्ये घंटागाडी कामगारांचे सर्व कुटुंब समाविष्ट करण्यात येणार आहे। हा अतिशय चांगला निर्णय केला आहे। याच्या व्यतिरिक्त अजून मागण्या होत्या, त्या देखील मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहे। जे सुरक्षा उपकरणं होती, जे घंटागाडी कामगारांना पगाराचे जे पैसे होते ते सगळे मंजूर झालेले आहेत। हा महापालिकेला जो आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता, हे उपोषण आम्ही तात्पुरता स्थगित करत आहोत, 15 दिवसासाठी स्थगित करत आहोत। 15 दिवसानंतर परत आम्ही उपोषणाचा इशारा देणार आहे। ज्या मागण्या त्यांनी आज मंजूर केलेल्या आहेत, मान्य केलेल्या आहेत, त्याचा पाठपुरावा आमचा सतत चालू राहील। जोपर्यंत त्या कामगारापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत हा आमचा पाठपुरावा सुरू राहील।